मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावा। विधानसभामध्ये आम्ही बॉम्ब करतोय। एमएलडी फाईल आहे, हा एमएलडीची फाईल फिरते। मुख्यमंत्र्यांचं 5 मिनिटाचं काम आहे। कसले मोर्चे काढून लोकांना नाटक करता। जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही। पाणी देणार शासन, शासन पाणी देत नाही। शासन बसलंय सगळ्या फाईल अधिकाऱ्यांच्या। हे तुमचं बरं आहे, या गरिबांनी कसं प्यायचं? हो साहेब इकडे हे महापालिकेचं पाणी असं म्हणतात, मग गरिबांना द्या ना। का गरीब लोक गरीब लोक पहिले बघा गरिबाची दानत बघा काय म्हणाल्या, त्यांचं पाणी त्यांच्याकडे राहू द्या साहेब। आम्हाला शेतकऱ्यांना भेटायला आलो होतो। गेले कित्येक दिवस कळवा मुंब्र्यामध्ये पाणी नाही आहे। आम्ही वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शांतपणाने समजून सांगतो, पाण्याचा प्रश्न मिटवा, पाण्याचा प्रश्न मिटवा। आणि माझ्या अंदाजाने मुद्दामून केलं जातं, याच्यात काहीतरी राजकीय खेळ आहेत। आज एका सत्ताधारी पक्षाने मोर्चा काढला, मुख्यमंत्र्यांचा पक्ष, आणि मुख्यमंत्र्यांचा पक्ष आंदोलन करतोय। शासन कोणाचं आहे? प्रशासक कोणाचं आहे? शासनाने आणलाय ना। मुख्यमंत्र्यांनी बैठक लावावी। हे मोर्चे काढून, हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही। त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही। अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना। आम्ही आज 10 एमएलडीची फाईल तयार करून किती महिने झाले? माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले। ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती? 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही। म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला? आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने। आणि का पहिल्यांदा येतोय का आम्ही ठाणे महानगरपालिकेत? दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय। आज आम्ही सांगून जातोय, सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत। जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंब्र्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिन मध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल। आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका, मग आम्ही कोणालाच सोडणार नाही।